नमस्कार. खूप दिवसानंतर तुमच्याशी संवाद साधतोय. विषय आहे नीट परीक्षेचा घोटाळा आणि त्याच्यानंतर त्या विषयावरून सुरू झालेलं आंदोलन. Janata Party, which is leading the protests, has vowed to continue the agitation until the education in the area and television has closed 16 stations. So, if a dialogue is possible, then why not a dialogue? Because what is democracy if not a dialogue? Not addressing the root causes could be a big mistake. Neville Lazarus, Sky News at Jantar Mantar. कालच त्या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं, ज्याद्वारे त्यांनी संसदेवरती मोर्चा नेला आणि मग त्यात लाठीचार्ज वगैरे झाला आणि असे चिकार व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवरती धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येकजण मतांतर व्यक्त करत आहेत आणि यानं त्या कारणामुळे मोदी सरकारच्या विरोधात राग असेल मनात, तर तो राग व्यक्त करण्यासाठी हा एक मुद्दा मिळालेला आहे. आता मी हा विषय माझ्या पद्धतीने तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हा पूर्ण विषय मी 3 टप्प्यामध्ये मांडेन. एक म्हणजे खूप जण हा विषय नीट मांडत नाही, ते सोडून बाकीच्याच गोष्टी जास्त बोलत आहेत. त्यामुळे नक्की प्रकरण काय झालं हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर हे नक्की आंदोलन काय आहे आणि त्याच्यावरती सरकारची रिॲक्शन काय होती या गोष्टी. आणि तिसरी गोष्ट की हा शेवटी शिक्षणाचा विषय आहे, तर मग शिक्षण क्षेत्रामध्ये नक्की काय गोष्टी बदल झाले आहेत, काय अपेक्षित आहेत, हा एक विषय. जसं या 3 टप्प्यामध्ये मी विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही नीट परीक्षा. तर नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट ही जी आहे ती ज्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे त्याच्यासाठी ॲडमिशन्स घेण्यासाठी ती परीक्षा असते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही घेतली जाते. आता ह्या परीक्षेसंदर्भातला जो पेपर होता तो पेपर लीक झाला. आता काहींनी तो पेपर विकला आणि काहींनी तो खरेदी केला. तर या घटना पुढे आल्यानंतर सरकारने त्याच्यावरती ॲक्शन घेत ती परीक्षा पहिली रद्द केली, जी अराऊंड मे महिन्यात वगैरे होणार होती. या संपूर्ण घटनेला CBIकडे हँडओव्हर केलं, त्याची CBI इन्क्वायरी चालू केली. त्याच्यानंतर CBI इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक केमिस्ट्रीचे प्रोफेसर आहेत PV कुलकर्णी, त्यांच्याद्वारे हा पेपर लीक झाला असे काही माहिती पुढे आली. त्यानंतर एक वाघमारे म्हणून एक महिला आहेत, त्यांनी हे पेपर मोबिलाइज करणं, स्टुडंट्सपर्यंत पोहोचवणं ह्याच्यासाठी सहकार्य केलं, हेही पुढे आलेलं आहे आणि त्यांना अटकही झालेली आहे. सरकारद्वारे जी परीक्षा रद्द केली ती 21 जूनला म्हणजे 30 दिवसाच्या आत त्यांनी पुन्हा परीक्षा घेतली गेली. ती परीक्षा व्यवस्थित पार पडली. त्याचा निकाल हा 16 जुलैला लागला. 11,27,000 विद्यार्थी त्याच्यात क्वालिफाय पण झाले आणि ते आता वैद्यकीय शिक्षणासाठी जे मार्ग अवलंबायचे आहेत ते विद्यार्थी ते अवलंबत आहेत. म्हणजे मुळात म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली किंवा ज्यांना नीट या परीक्षेसंदर्भात कन्सर्न होता ते अभ्यास करायला लागले, त्यांनी परीक्षा दिली, त्यातले पास झाले, ते आता पुढच्या मार्गाला लागले. पण काहीही करून मोदी सरकारला त्रास द्यायचा, त्यांच्या विरोधात काहीतरी वातावरण तयार करायचं किंवा सरकार संसदेमध्ये काही महत्त्वाची बिलं आणत आहे तर ती बिलं रोखून धरायची, त्याच्यासाठी काहीतरी कारण मिळालं पाहिजे. म्हणून हे नीटचं कारण हे सगळे लोक पुढे करतायत आणि त्याला एक आंदोलनाचं स्वरूप आता देण्याचं काम केलेलं आहे. आता वळूया या नीट संदर्भात उभ्या राहिलेल्या आंदोलनाकडे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न बघा, विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करतात आणि पेपर लीक होतो, याबद्दल सरकारने कारवाई केली पाहिजे. विशेष करून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. ह्या मागणीसाठी हे आंदोलन उभं राहिलं. बरं, हे आंदोलन या देशातल्या विरोधी पक्षाने उभं केलेलंच नाही आहे. आंदोलन म्हणजे जो प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस, कारण की आता बहुतेक लोकांना सुद्धा काँग्रेसकडून अपेक्षा राहिलेली नाही आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जी व्यक्ती करते ती व्यक्ती जवळजवळ सलग 99 निवडणुका हरलेली आहे आणि शेवटी आता कॅडरला वाटतं की आता जी व्यक्ती निवडणुका जिंकूनच देऊ शकत नाही आहे त्या व्यक्तीकडून फारशी अपेक्षा ठेवण्यात अर्थही नाही आहे. त्यामुळे आता बिगर काँग्रेस काही लोक पुढे येत आहेत
त्यांचा चेहरा पुढे केला जातोय, कारण की ज्यांना मोदी नकोय, ज्यांना या देशात अनार्की क्रिएट करायची आहे, त्या लोकांनाही आता माहिती झालेलं आहे की काँग्रेस नेतृत्वाला पुढे केल्यानंतर काही आपण आपला हेतू साध्य करू शकत नाही. आणि म्हणून हे अभिजित दिपके यांच्यासारखी मंडळी पुढे करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि मग त्यांनी अचानक एक दिवस इंस्टाग्रामवरती पुढे आलं, ही काय कॉक्रोच जनता पार्टी आहे, 22 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ते आता नीट या विषयावरती आंदोलन करणार आहेत. 6 जूनला स्वतः अभिजित दिपके हे अमेरिकेतून भारतामध्ये येणार आहेत. आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण ज्या दिवशी येऊ त्या दिवशी काही मोर्चा वगैरे होईल आणि त्याला आयदर सरकार परवानगी देणार नाही किंवा आपल्यावरती कारवाई करतील सरकार, आणि मग त्याचं आपण भांडवल करू आणि या देशामध्ये काहीतरी एक अनार्की क्रिएट करू, सरकार विरोधात वातावरण क्रिएट करू. पण त्यांचा जो प्लॅन होता तो अमित शहांनी फसवला आणि अमित शहांनी चला घ्या परवानगी घ्या असं म्हणून दिल्ली पोलिसांद्वारे परवानगी दिली. बरं, परवानगी दिल्यानंतर 22 मिलियन फॉलोअर इंस्टाग्रामवरती होते, प्रत्यक्षात तर 2200 लोक पण नव्हती. त्यामुळे जो त्यांचा मनसुबा होता त्याचा चुथडा झाला 6 जून या दिवशी. मग त्यांनी सोनम वांगचुक सारख्या व्यक्तीला आपल्या हाताशी धरलं, त्यांच्याच नेतृत्वात नाही त्यांचा चेहरा करून आंदोलन केलं. बरं, सर्वात महत्त्वाचं, आंदोलनाचं यश किंवा अपयश हे 3 गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे तुमचे जे उद्देश आहेत ते स्पष्ट असले पाहिजेत, तुमच्याकडे कमालीचा संयम पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे विषय हाती घेताय ते राष्ट्रहितेशी असले पाहिजेत. आता मला सांगा, ते 20 दिवस तिथे आंदोलन चालू होतं, सरकारने परवानगी दिली, सरकारकडून काही कारवाई नाही, व्यवस्थित चाललं होतं. मग त्या आंदोलनात नक्की चाललं काय होतं? तर तिकडे कोणीतरी मॅडम येणार आणि त्या म्हणणार नाम रहेगा अल्लाह का, कोणीतरी येणार ते LGBT कम्युनिटीवाले, ते वाटेल त्या घोषणा देणार. मग कोणीतरी कॉमेडियन येणार आणि तो आपल्या रामाबद्दल वक्तव्य करणार, अतिशय घाणेरडं वक्तव्य करणार. तू जय श्री राम बोलेंगे, मैंने बोला बोलो भाई, मैं जय संविधान बोलूंगा. जय संविधान. थैंक यू डार्लिंग्स. अल्लाह का मतलब वो शक्ति जो हम सब में है, बस नाम रहेगा अल्लाह का. आणि मग त्याच्यानंतर 370 कलम पुन्हा आणावं ह्याच्यासाठी कोणीतरी घोषणा देणार. तिकडे आधी म्हणायचं की कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा संबंध नाही आहे, हे जनतेचं आंदोलन आहे. आणि नंतर तिथे मार्क्सवादी विचारधारेच्या ज्या संघटना आहेत ती लोक येऊन बसणार. ते तर काय म्हणजे तयारच असतात डफली वाजवायला, ते चालू असणार. म्हणजे हा धिंगाणा चालू होता. म्हणजे ह्याच्यामध्ये नीट हा विषय बाजूला राहिला आणि भलत्याच गोष्टी चालू झाल्या. तर ही जबाबदारी त्या नेतृत्वाची आहे जो आंदोलन उभं करतो, की आपण कुठले विषय घेतोय आणि कुठल्या विषयावर आंदोलन करतोय. आता अजून अकलेचा बाजार आहे CJP कडे. राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागतायत. बरं, ही नीट परीक्षा आहे, NTA घेते, पण त्याच्याशी संबंधित वैद्यकीय शिक्षणासंदर्भात संबंधित ज्या संस्था आहेत त्या आरोग्य मंत्रालयाच्या अंडर येतात. त्यामुळे राजीनामा जर मागायचा असेल तर तो धर्मेंद्र प्रधानांचा नाही, JP नड्डांचा मागितला पाहिजे. आणि म्हणून काल जेव्हा हे आंदोलन निवेदन घेऊन गेले तेव्हा सरकारकडून त्या लोकांना भेटण्यासाठी आलेली व्यक्ती ही JP नड्डा होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, JP नड्डांची पोस्ट, ते काय म्हणाले की आज पहिल्यांदा माझ्यासमोर कोणी हे प्रस्ताव घेऊन आलेला आहे. म्हणजे इतके दिवस फक्त यांचा धिंगाणा चालला होता, यांना फक्त आणि फक्त काही ना करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची होती. आणि ह्यांचं टार्गेट अजूनही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाहीच आहे, त्यांना मोदींना हटवायचं आहे, हाच उद्देश आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, आपण कोणाचा राजीनामा मागतोय तेही यांना माहिती नाही, उगाच काहीतरी मागत सुटलायत आणि मागण्याही क्लिअर नाही आहेत. काल त्यांनी एक प्रस्ताव दिला की ज्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्याच्यानंतर ज्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबांना 1 कोटीचं कॉम्पेन्सेशन द्या वगैरे वगैरे अशा मागण्या. तर त्याच्यावरती सरकार विचार करते. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सरकारमध्ये विचार करू आणि तुमच्याशी त्याच्या संदर्भात उत्तर देऊ. आता सरकार त्याचं काम करेल. मुळात जसं मी म्हटलं की संयम अपेक्षित आहे.
तर यांना सगळं लगेच हवंय. थोडं संयमितपणे एखादं आंदोलन घेणं आणि ही जबाबदारी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांची आहे. ते फोटो सेशन करत बसलेत, ते समोसे खात बसलेत, ते काहीतरी उगाचच म्हणतात ना रील्स बनवण्याचा उद्योग चाललेले आहेत. याने आंदोलन यशस्वी होत नाही. याची जबाबदारी त्या CJP वाल्यांनी घेतली पाहिजे. आता मगाशी मी म्हटलं तसं आरोग्यमंत्र्यांचा JP नड्डांचा राजीनामा मागितला पाहिजे होता, पण तरी टार्गेट धर्मेंद्र प्रधान का? धर्मेंद्र प्रधान यांना नकोसे का झालेत का? तर ते जे डाव्या विचारांनी शिक्षण क्षेत्र इतके वर्ष बरबटून टाकलं होतं आणि ज्याला काँग्रेसने खतपाणी घातलं, त्याच्यामध्ये आता सुधारणा करायचं काम धर्मेंद्र प्रधान करतात म्हणून ते टार्गेट होत आहेत का? म्हणजे त्यांनी शालेय शिक्षणामध्ये इमर्जन्सीचा काळा अध्याय आणला. आता विद्यार्थ्यांना इमर्जन्सीमध्ये काय काय काळे धंदे काँग्रेसने केले हे लोकांना कळणार म्हणून त्यांच्या विरोधात रान उठवलं जात आहे का? खरा इतिहास जो इतके वर्ष डाव्यांनी लपवून ठेवला, तो इतिहास विद्यार्थ्यांपुढे आणायचा प्रयत्न धर्मेंद्र प्रधान करतायत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे का? शिक्षण संस्था त्याच्यामध्ये जे लेफ्टिस्ट लोक घुसलेले आहेत त्यांना प्रतिबंध करण्याचं काम धर्मेंद्र प्रधान यांच्या मार्फत होत आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे का? आता UGC वरून रान उठवलं. धर्मेंद्र प्रधानांनी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये UGC ला प्रतिबंध करण्यासाठीचं एक बिल आणलंय, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान. ते बिल आता जॉईंट कमिटीकडे आहे. मग ते बिल येऊ नये संसदेमध्ये म्हणून काही जण धर्मेंद्र प्रधानांना टार्गेट करतायत का? त्यामुळे आता यांचे उद्देश सुस्पष्ट होत आहेत. उलट मी म्हणेन की यांचा खरा अजेंडा यांना नीटशी काही देणं घेणं नाही आहे. यांना मोदी सरकार जे काही बिल्स येऊ घालत आहे, मग त्याच्यामध्ये FCRA मध्ये केलेले अमेंडमेंट्स असेल ज्याच्यामुळे ह्या ज्या विदेशातून फंड होणारे NGO आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येणार आहे. ही बिल्स यांना पास झालेली नको आहेत. महिला आरक्षण बिल हे नको आहे, कारण की वर्षानुवर्ष आपल्या पिताश्रींची जहागीर असल्यासारखे मतदारसंघ हे लोक वापरत आहेत. आता समजा तो मतदारसंघ वुमन रिझर्व झाला तर यांची जमीनच काढून घेतली त्यांना, म्हणून या गोष्टी पास झालेल्या नको आहेत आणि मग त्याच्यासाठी काहीतरी अनार्की करायची. आणि हे आता खूप झालं आहे. म्हणजे पिगाससवरून पण एक संसदेचं अधिवेशन यांनी खराब केलं, एपिस्टन फाईलवरून यांनी गोंधळ घातला, राफेलवरून गोंधळ घातला, मणिपूरच्या प्रकरणावरून गोंधळ घातला. बरोबर संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या एक आठवडा आधी ह्यांचे गोंधळ पुढे येतात आणि संसदेचं अधिवेशन खराब करण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या गोष्टी मोदी सरकारला पुढे आणू देण्याचा प्रयत्न करतात. अर्थात मोदी याला भीक घालत नाहीत, ते सगळी बिलं बरोबर पास करून घेतात. जी बिलं पास करायची ती पास करून घेतात, जी बिलं पाडायची ती पाडून पण घेतात. त्यामुळे यांचा प्रॉब्लेम हाच झाला आहे की यांना 2002 पासून मोदी नको आहेत आणि मोदी काही हटत नाही आहेत. यांना वाटलेलं की चल 2014ला येतील, 19ला जातील मोदी, पण ते काय गेले नाहीत. मोदी पुन्हा आले. उलट काँग्रेस नेतृत्वामध्येच इलेक्शन हरत चाललेले आहेत सारखे सारखे. 2024ला ह्यांचा एक प्लॅन होता, तो बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला. लोकांना कन्फ्यूज केलं, भाजपच्या जागा 240वर आल्या. तेव्हा वाटलेलं की चला आता काही महिन्यामध्ये नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू पाठिंबा काढतील आणि सरकार पडेल. पण आता झालं उलटं. 240वरून भाजपला हिणवलं, पण भाजपचं कॅडर कमालीचं ॲक्टिव्ह झालं. हरियाणामध्ये भाजप जिंकली, दिल्लीमध्ये भाजप जिंकली, महाराष्ट्रात भाजप जिंकली, बिहार भाजप जिंकली, बंगाल आसाम पण भाजप जिंकली. आणि आता विरोधी पक्षातले खासदार फुटायला पाळी आली. तृणमूलचे खासदार फुटले, उभाटाचे खासदार फुटले, बहुतेक समाजवादीचे खासदार पण फुटतील येत्या काही दिवसात. आता मोदी काही 2029 शिवाय हटत नाहीत. मोदी हटवण्याचं आपलं स्वप्नच राहण्याचं दिसतंय अशी परिस्थिती आली आहे. आणि एकंदरीत भाजपचं कॅडर ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालंय ते बघता 2029ला पण भाजपच पुन्हा जिंकून येईल अशी परिस्थिती आलेली आहे. आणि हे त्यांना, ज्यांना मोदी नको आहे त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतंय. आणि म्हणून आता काँग्रेसवरती भरोसा ठेवू शकत नाही, म्हणून मग अभिजित दिपके यांच्यासारख्या मंडळींना पुढे केलं जातंय आणि देशामध्ये अनागोंदी राबवायचा प्रयत्न चालू आहे. अर्थात या देशातली जनता सुज्ञ आहे, त्यांना कळतंय. जनरेशन जेन झी ज्याला म्हणतो ती म्हणता येईल की थोड्या कारणासाठी प्रभावित होईल, पण नंतर त्यांना सत्य लगेच समजेल आणि ते
पुन्हा एकदा त्यांना कळेल की मोदी सरकार योग्य काम करतं आहे. शिक्षणाबाबत म्हटलं तर मोदी सरकारने बऱ्याच चांगल्या गोष्टी अवलंबलेल्या आहेत. जसं मी म्हटलं आता विकसित भारत शिक्षा अधिष्ठानसारखं बिल येतं आहे. त्याच्यानंतर मोदी सरकारने स्वयं नावाचं एक पोर्टल डेव्हलप केलं आहे, ज्याच्याद्वारे सेल्फ स्टडी करता येईल अशा गोष्टी पुढे आणलेल्या आहेत. भाषा हा अडचण नाही आली पाहिजे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी, तर स्थानिक भाषांमध्ये कोर्सेस, स्थानिक भाषांमध्ये त्याच्या परीक्षा, हे निर्णय मोदी सरकारनेच घेतलेत. कित्येक विदेशातले कोर्सेस, का तर पैसा नाही म्हणून विदेशात जाऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना ते शिक्षण आपल्या देशातच घेता आलं पाहिजे, या दृष्टीने सरकार प्रयत्न करते. PM श्री स्कूल्स, शाळेचा दर्जा वाढवला पाहिजे, शाळेतलं इन्फ्रास्ट्रक्चर विद्यार्थ्यांना पोषक असलं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. दीक्षासारखं पोर्टल आहे. या सगळ्या गोष्टी मोदी सरकारच्या माध्यमातूनच होत आहेत. हां, मी हे सुद्धा म्हणेन की इतर क्षेत्रांमध्ये मोदींनी जेवढं वाखाणण्याजोगं काम केलं आहे तेवढं काम अजून शिक्षण क्षेत्रात झालेलं नाही आहे, हे मी सुद्धा मान्य करतो. सरकारला काम करण्याची खूप गरज आहे. पण अडथळा काय आहे, तर अडथळा हा आहे की 70 वर्ष जवळजवळ डाव्यांनी व्यापलेलं हे शिक्षण क्षेत्र आहे, त्यांनी बरबटून टाकलेलं हे क्षेत्र आहे. तर तिथे काम करायचं तर ते असं डायरेक्ट ॲक्शन घेऊन नाही, हळूहळू काम करणं आवश्यक आहे आणि मोदी सरकार त्याच्या ते काम करते. अर्थात मोदींचा उद्देश हा असतो, त्यांच्याकडे कमालीचा संयम आहे, त्यांना कुठलीच घाई नाही आहे, त्यांना माहिती आहे ते काय करतायत ते. त्यामुळे ते हळूहळू बरोबर जिथे इंजेक्शन द्यायचं तिथे इंजेक्शन देत आहेत आणि त्या पद्धतीने काम करत आहेत. येत्या काळात चांगले रिझल्ट्स येतील. जे आंदोलनाच्या मागे धावलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे की जे आंदोलन करतायत विद्यार्थ्यांच्या नावाखाली, विद्यार्थ्यांना पुढे करून देशविघातक गोष्टी पुढे येत आहेत, त्या गोष्टींकडे सुद्धा बघा. उगाच म्हणायचं की सरकार विद्यार्थ्यांचं ऐकत नाही, सरकारने लाठीचार्ज केला, असं नाही आहे. ज्यांनी या देशात अनार्की क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेलेला आहे. पोलिसांची गाडी पलटवली, पोलिसांवरती दगडफेक केली. मग ह्या गोष्टींना जस्टिफाय करणार आहात का? जे लोक याला समर्थन देत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे. आजच्या पुरतं एवढंच. नमस्कार.